an oscilloscope will be studied in this chapter that will be known as an CRT. Then I am going to study the last chapter of this same. I like book. Hello, problem? हा. मित्रांनो काय प्रॉब्लेम आहे का? Please mute yourself. If there is no problem, then mute yourself. Okay? Wait. This is operational amplifier and timer. ऑपरेशनल एम्प्लिफायर अँड टायमर, दॅट इज ऑपरेशनल एम्प्लिफायर बद्दल मी मगाशी सांगितलं होतं मित्रांनो. दिस इज ऑपरेशनल एम्प्लिफायर. आणि ऑपरेशनल एम्प्लिफायर म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी जो एम्प्लिफायर यूज केला जातो त्याला ऑपरेशनल एम्प्लिफायर असं म्हटलं जातं. मग मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे कुठले कुठले ऑपरेशन आहेत बघा. ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आहे, डिफरन्शियल एम्प्लिफायर आहे, एक्सपोनेन्शियल आहे, लॉग आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत मित्रांनो, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, हे सगळे आहेत, कॉट, सगळे आहेत. अशा प्रकारचे सगळे ऑपरेशन मला परफॉर्म करायचे आहेत. कशाच्या साह्यानं? इन्स्ट्रुमेंटच्या साह्यानं. इन्स्ट्रुमेंटच्या साह्यानं जर मी ऑपरेशन परफॉर्म करत असेल तर दॅट ऑल ऑपरेशन्स विल बी परफॉर्म्ड बाय द ऑपरेशनल एम्प्लिफायर. आणि ऑपरेशनल एम्प्लिफायर मध्ये पहिलंच ऑपरेशन आहे बघा इथं मित्रांनो, डिफरन्शियल ऑपरेशन. आता डिफरन्शियल एम्प्लिफायर म्हणजे काय आहे? दॅट एम्प्लिफायर विच कॅन एम्प्लिफायर म्हणजे एम्प्लिफाय करणार. द एम्प्लिफायर विच कॅन एम्प्लिफाय डिफरन्स बिटवीन इनपुट. अरे त्याला दोन टर्मिनल असतात इनपुटच्या, V1 आणि V2. आता V1 एकाचं व्होल्टेज, दुसऱ्याचं V2 व्होल्टेज, या दोघांचा डिफरन्स इन इनपुट व्होल्टेज वॉज एम्प्लिफाइड ॲट द आउटपुट, दॅट इज नोन एज अन डिफरन्शियल एम्प्लिफायर. बघा फक्त एम्प्लिफायर नाही, बेसिक एम्प्लिफायर नाही, इथं कोणता एम्प्लिफायर बघणार आहे आपण? डिफरन्शियल एम्प्लिफायर बघणार आहे. आणि डिफरन्शियल एम्प्लिफायर बघताना आपण मित्रांनो काय बघणार आहे माहितीये? डार्लिंग्टन पेअर ऑफ द एम्प्लिफायर्स बघणार आहे. ट्रान्झिस्टरच्या दोन डार्लिंग्टन पेअर, ज्याला डार्लिंग्टन म्हणतो ना, जसं डार्लिंग शब्द एक नाही तसं डार्लिंग्टन पेअर आहेत. दोन्हीही ट्रान्झिस्टर एकमेकाला पूरक असणं, that will be known as a Darlington pair of transistor. And by using the Darlington pair of the transistor, one can able to form the differential amplifier, and that differential amplifier can amplify the difference between the input at output. That is the differential amplifier. आता ऑपरेशनल एम्प्लिफायर त्याचा शॉर्ट फॉर्म केलाय बघा, ऑप एम्प. मी आज ऑपरेशनल एम्प्लिफायर म्हणेन, उद्यापासून मात्र काय म्हणेन? ऑप एम्प म्हणेन. ऑप एम्प म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे कोण आहे तो? ऑपरेशनल एम्प्लिफायर. मग ऑपरेशनल एम्प्लिफायर मगाशी जसं आपण कुणाचं सीआरओ ची डायग्राम बघितली ना, सीआरओचं काय बघितलं सांगा? ब्लॉक डायग्राम बघितली. तशी आता आपण ब्लॉक डायग्राम बघणार आहे. कोणाची माहिती आहे? इथं मात्र ऑपरेशनल एम्प्लिफायरची ब्लॉक डायग्राम बघणार. मिनिमम अँड कॉमन इसेन्शियल पार्ट्स ऑफ द ऑपरेशनल एम्प्लिफायर, दॅट विल बी नोन एज अन ब्लॉक डायग्राम ऑफ द ऑपरेशनल एम्प्लिफायर. आता ब्लॉक डायग्राम झालं की ऑपरेशनल एम्प्लिफायरचे पॅरामीटर्स बघणार. पॅरामीटर 12 पॅरामीटर्स आहेत मित्रांनो. डिफरन्शियल एम्प्लिफायर मध्ये आपल्याला एक लॉंग क्वेश्चन आणि 2 शॉर्ट नोट मिळत आहेत. नुसता ऑपरेशनल एम्प्लिफायर चॅप्टर केला की 10 आणि 10 20 मार्क पडले, बाकी काही लिहायचं नाही, आपल्याला पास होतोय. आपण एकच चॅप्टर करायचं. एक 10 मार्काचा प्रश्न मिळतोय आणि 2 आपल्याला नोट्स मिळतात. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. दोन्ही गोष्टीने इम्पॉर्टंट आहे. इन्स्ट्रुमेंटेशनच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. इथं बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द एम्प्लिफायर. कुठला एम्प्लिफायर? ऑपरेशनल एम्प्लिफायर. कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑपरेशनल एम्प्लिफायर दॅट विल बी नोन एज आयडियल कॅरेक्टरिस्टिक. आणि ऑपरेशनल एम्प्लिफायरला नंबर दिलेला आहे मित्रांनो, आयसी आहे तो. इट इज अन आयसी 741. आयसी 741 आहे. पुढं फ्रेंड्स, mute yourself and please give the letters again. Friends,
फ्रेंड्स हॅलो हॅलो, कोण आपला माईक चालू केलेला आहे? ओके फ्रेंड्स, first give the attendance. In 10 minutes we are going to conclude. Give the attendance again. सेकंड टाइम अटेंडन्स मी सांगितल्याप्रमाणे एंडला मी म्हटलं होतं तो अटेंडन्स द्या. मी थोडंसं सांगतो तोपर्यंत. तुम्हाला ऑपरेशनल एम्प्लिफायर आहे IC 741 त्याला नंबर आहे. आणि इथं आपण त्याचे ऍप्लिकेशन बघणार आहेत. महत्वाचे ऍप्लिकेशन आहेत मित्रांनो. एक म्हणजे जरा वाचा, ऍप्लिकेशन ऑफ ऑप एम्प इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर अँड नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. दोन टर्मिनल असतात, एकाला इन्व्हर्टिंग म्हणतो आपण आणि एकाला नॉन इन्व्हर्टिंग म्हणतो. इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर काय करतो, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर काय करतो हे आपण इथं बघणार आहे. नंतर ऍडर आहे मित्रांनो. ऍडर आला बघा. ऍडर म्हणजे ऍडिशन कशी करायची, ऑपरेशन आहे ना मॅथमॅटिकल. ऍडिशन कशी करायची. पुन्हा सबस्ट्रॅक्शन, सबस्ट्रॅक्टर आहे बघा. पुन्हा डिफरन्शिएटर आहे. डिफरन्शिएटर मीन्स डिफरन्शिएशन कसं काढायचं, d/dx कळतंय ना. d/dx डिफरन्शिएटर आणि इंटिग्रेटर म्हणजे इंटिग्रेशन कसं काढायचं. इंटिग्रेशन फ्रॉम infinity to minus infinity. That integration will be given by it will be studied by the integrator. Means that this operational amplifier can be used to give the perform. Used to give the operations, mathematical operation, all type of operation, and that mathematical operations are performed by using electrical instruments, electrical devices, and that device is the operational amplifier. Operational amplifier basically perform all mathematical operations, and how that mathematical operations are performed is studied in this chapter, that is operational amplifier.